सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके रोजचीच पहाट. डोळे उघडले तरी काहीतरी अपूर्ण असल्याचीच जाणीव होते. बाहेरच्या जगाचा गजबजाट इथे कधी पोहोचतच नाही, किंवा कदाचित मीच त्याला आता येऊ देत नाही. किती दिवसात मी स्वतःच्या हातांना स्पर्श केला नाही, की त्यांना कशाची गरज आहे हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. चहा सकाळचा साथीदार. एकटाच पितो, कोणी नाही विचारणार. गरम आहे ना, किंवा आणखी चहा देऊ का? ही सवय आता चांगलीच उरवळली आहे.
पुस्तकांची पाने उलटतो, पण त्यातले शब्द मनात उतरत नाही. प्रत्येक गोष्टीत एक अनामित रिकामपण जाणवतं. हे एकटेपण मला गिळून टाकताय की मीच त्याला स्वीकारलं आहे? किती सहज असतात हे लोक. त्यांच्या आयुष्यात काय आहे जे माझ्या आयुष्यात नाही? कदाचित त्यांना हे एकटेपण कधी अनुभवावेच लागले नसेल. नंतर कॉल घेऊ त्याचा. आधी पतंग उडव आणि अरुण कदम बरोबर उडव. त्याला अशी वर पाठवायला सांग. हा जा बाळा. हा जा जा. काय झालं? थँक्यू काका. काय झालं? माझे गोळे उडले. डोळे उडले. सॉरी ते डोळे दिवसभर एकटा, रात्री एकटा. ही साखळी कधी तुटणार? की मलाच तोडावी लागणार आहे? पण कशी आणि कशासाठी? तरी या एकांतात काहीतरी आहे जे मला शांतता देते. हे तारे, हा चंद्र, तेही तर एकटेच आहेत, पण ते चमकतात. ते आपलं अस्तित्व सिद्ध करतात. मी एकटा असलो तरी मी पूर्ण आहे. हे एकटेपण मला कमजोर नाही तर अधिक मजबूत बनवत आहे. मी स्वतःला नव्याने शोधत आहे आणि हीच खरी सुरुवात आहे.